रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साहेब, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज पण खूप चांगल्या लोकेशनला आणि सुंदर पद्धतीचा एक फ्लॅट आहे, ज्या मंडळींना असं वाटते की बाबा ठाणे शहरामध्येच आपल्याला घर हवं आहे, ठाणे शहर रेल्वे स्टेशनपासून जवळ घर हवं आहे। तर खरं तर आजचं जे लोकेशन आपण निवडलेलं आहे ते लोकेशन आहे चरई, आणि त्या चरईच्याच फ्लॅटमध्ये राहून खरं आपण हा व्हिडिओ आत्ता काढतोय। आणि त्याच्याच एक स्टँडिंग बाल्कनी आहे त्याच बिल्डिंगमध्ये, आणि त्याच बिल्डिंगमधनं स्टँडिंग बाल्कनीमधनं तुम्हाला मी खरं तर हा लोकेशन दाखवतोय। हा तुमचा चरईचा रोड आहे जो तुमच्या घराच्या खाली आहे। ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग असणारी, नवी कोरी अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे। बिल्डिंगला OCCC ऑलरेडी झालेली आहे, सोसायटी झालेली नसणार आहे, आणि अशाच ठिकाणी अशाच पद्धतीचा एक 490 कार्पेट असणारा विथ आपल्याला एक कार पार्किंग मिळेल। अशाच पद्धतीचा चांगल्या बजेटमध्ये असणारा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। तसा फ्लॅट जर बघितलं तर आपला मिडल फ्लोअरला फ्लॅट आहे, ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आहे। पार्किंगची सुविधा वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, आणि ज्यावेळेला आपण ह्या घराच्या बाहेर जातो त्यावेळेला हा वेस्ट आहे, आतमध्ये येताना ईस्ट असणारा फ्लॅट असेल। ज्यावेळेला घराच्या बाहेर आपण येतो तुम्हाला समोर जर बघितलं तर 2 BHKचा फ्लॅट आहे। ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्ही बघू शकता इथे एक घर आहे, आणि पलीकडल्या साईडला एक घर आहे, आणि तुम्हाला एक लिफ्ट बाकी तुम्हाला तिथे त्या पद्धतीने दिलेली एकच स्टेअरकेस आहे। 7च माळ्याची बिल्डिंग आहे, त्याच्यामुळे ते रेरा रजिस्टर्ड असला काही विषय इथे नाही आहे। नॉर्मल डेव्हलपरनी बनवलेलं हे घर आहे। आतमध्ये गेल्यानंतर मात्र तुमचं ईस्ट आहे, आणि ज्यावेळेला तुम्ही घराच्या आतमध्ये एंट्री करता त्यावेळेला बघा नवा कोरा अनयूज अनटच असणारा एक सुंदर आणि मोठा हॉल तुम्हाला बाकी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा मिळतो। कारण जरी तिकडनं बघितलं तर तुम्हाला जाणवेल की बाबा खरोखर हा हॉल बाकी खूप मोठा नक्की आहे, कारण तिथून इथपर्यंत जर बघितलं तर हॉल आहे। आणि हॉलच्या नंतर आपण ज्या स्टँडिंग बाल्कनीपासून फ्लॅट चालू केला होता मला असं वाटते तो ह्या ठाणा स्टेशन जर तुम्ही याच्यापासून विचार केला तर चरईपासून ठाणा स्टेशन साधारणतः 1 किलोमीटर अंतरावरती 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती चरईला हा फ्लॅट तुम्हाला मिळू शकतो। इथे आजूबाजूला बँक म्हणा, शाळा, हॉस्पिटल, त्या सगळ्या गोष्टींची सुखसुविधा ऑलरेडी असणार आहे। नंतर तुमचं हे किचन आहे, तर किचनमध्ये जरी तुम्ही आला तर इकडे ह्या साईडला तुम्ही फ्रीज ठेवू शकता, किंवा स्टोरेज म्हणून जरी तुम्ही वापरलं तुम्हाला एवढी जागा ह्या किचनमध्ये मिळते। एकच प्लॅटफॉर्म असणारा हा किचन तुम्हाला खरं मिळतो। आणि किचनच्या जर तुम्ही ह्या साईडला तर ड्राय बाल्कनीसाठी ऑलरेडी व्यवस्था केलेली आहे, कारण इथे तुमची ड्राय बाल्कनीमध्ये वॉशिंग मशीन लागू शकते। आणि ह्या ड्राय बाल्कनीमधनं जर बघितलं तर समोर अजून एक बिल्डिंगचं काम चाललेलं आहे, त्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला पलीकडल्या साईडचा हा व्ह्यू बाकी त्या पद्धतीचा मिळतो। जे घोडबंदरला जायचं नाही आणि ठाण्यातच राहायचे मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की असणार आहे। इथं परत तुमचं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कॉमन दिलं गेलेलं आहे, जे तुमचं हॉलला लागून म्हणा किचनला लागून असणारं हे बाकी तुम्हाला मिळणार आहे। ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर येतो त्याच्यानंतर तुमचं बेडरूमची जी आहे ते बेडरूमची तुमचं ह्या साईडला दिलं गेलेलं आहे। ह्या साईडला तुम्ही आला तर तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीचं एक बेडरूम मिळतं, जे मोठं आहे, चांगलं आहे, मस्त आहे। आणि ह्याला पण जर तुम्ही बघितलं तर याला पण एक तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी खरं दिली गेलेली अशी संपूर्ण अशी ही बाकी स्टँडिंग बाल्कनी आहे। तुमचा हा बेडरूम असणार आहे, आणि बेडरूमचे जर तुम्ही हा दरवाजा बंद केला तरी तुम्हाला जाणवेल की इकडे पण जागा तुम्हाला बाकी मिळते। आणि नंतर जर आपण ह्या साईडला आलो तर इथे तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट अशा पद्धतीचं मिळणार आहे। ह्याची साईज थोडीशी मला वाटते त्यापेक्षा थोडीशी छोटी आहे, पण तसं बघितलं तर चांगलं आहे, म्हणजे असं एकदमच छोटं आहे असं पण नाही, पण ते मॅनेजेबल आहे। याच्यात काय प्रॉब्लेम असा एवढा मोठा नाही येण्यासारखा नाही आहे। 1.5 वाटी निगोशिएबल असणारा हा फ्लॅट असणार आहे, याच्यात कमी होईल 1.5 पण खूप मोठे थोडंसं कमी होईल। ह्या ज्या घरांचे किमती तुम्ही बघता, ह्या घरांच्या किमती ह्या पद्धतीच्या असल्या पाठीमागं कारण हे आहे की बाबा हे लोकेशन शहरात असल्या कारणानं शहरात वेगळा रेट आहे, माझीवाडाला रेट वेगळा आहे, वसंत विहारला रेट वेगळा आहे, मानपाडाला रेट वेगळा आहे, बाळकुमला रेट वेगळा आहे, ढोकळीला वेगळा आहे, कोलशेतला वेगळा आहे, पुढं घोडबंदरला गेला तर सगळ्या ठिकाणी त्यानुसार रेट्स कॉम्प्लेक्स वाईज, डेव्हलपर वाईज त्यानुसार सगळ्या फ्लॅटचे रेट्स बाकी वेगळे वेगळे असू शकतात। तर अशा पद्धतीचा खरं ह्या लोकेशनचा असणारा तुमचा मी तुम्हाला सांगते 1,05,00,000 रुपये ऑल इन्क्लुझिव्हचा फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे। आणि असेच आमच्या घरात बघायचा मी शक्यतो जास्तीत जास्त घरं दाखवण्याचा रोज प्रयत्न करतो आहे। तुमच्या पुढं रोज काही ना काही चांगलं द्यावं असं माझी आतून इच्छा असते की चांगल्या रेटचे फ्लॅट काढावे, चांगले फ्लॅट काढत जावे, जेणेकरून तुमच्यापर्यंत ते चांगले चांगले पोहोचत राहावे। ह्या सेवेला मी खूप महत्त्व देतो आहे। मला असं वाटतं त्याच्यासाठी तुम्ही पण थोडंसं मला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त व्ह्यू द्या, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मी जी सेवा चाललेली आहे ही सेवा मला अजून करून द्या। त्याच्यासाठी मात्र तेवढं करा। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।